कल यवतमाल जिले में लाडली बहन योजना कार्यक्रम है, जिसके लिए तैयारी आज से शुरू हो गई है। नागपुर पहुंचे उद्योग मंत्री उदय सामंत ने पत्रकार से बातचीत में कहा कि बच्चियों महिला के साथ होने वाले अपराध में जुल्म करने वालों को सजा मिलनी चाहिए, लेकिन विपक्ष के नेता राजनीति कर रहे हैं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम जसा पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे। आज नाशिकमध्ये होता, त्याच्या अगोदर कोल्हापूर, रत्नागिरी झाला, त्याच धर्तीवरचा कार्यक्रम उद्या यवतमाळमध्ये आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय उद्या 12 वाजता यवतमाळला येत आहेत, तर त्याच्या पूर्व तयारीसाठी मी आणि सीएमओची टीम यवतमाळला आता आम्ही तासाभरामध्ये पोहोचू। मला असं वाटतं की जी घटना बदलापूरला घडली त्याचं समर्थन कुणीही केलेलं नाही, समर्थन कोणी करणार नाही। ज्या नराधमाकडनं हे नीच कृत्य झालेलं आहे त्याला शासन झालंच पाहिजे, कडक शासन झालं पाहिजे। ही शासन म्हणून मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची देखील भूमिका आहे। परंतु ज्या 4 वर्षाच्या चिमुरडीवर हा अत्याचार झाला तिच्या या सगळ्या प्रसंगाचं भांडवल करून विधानसभेच्या तोंडाला राजकारण करायचं, हे किती हीन दर्जाचं राजकारण चालू आहे हे देखील सगळ्यांनी बघितलं। दिवसभरामध्ये आपल्या माध्यमातून जे ऑनलाईन सर्वे झाले की हा जो बंद आहे तो राजकीय आहे की कसा आहे, त्याच्यावर जवळजवळ 60% 65% जनतेनं हा राजकीय बंद करण्याचा निर्णय महाविकास आघाडी घेते अशा पद्धतीचं मत व्यक्त केलं। आणि सन्माननीय कोर्टानं त्या ज्या काही गोष्टी होत्या त्या ऐकल्या आणि त्याच्यानंतर हा निर्णय दिलेला आहे। लोकशाहीच्या पद्धतीनं निषेध करणं किंवा आंदोलन करणं हे मी समजू शकतो, परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करून मतासाठी काहीतरी करणं हे योग्य आहे का, हे प्रत्येकानं आत्मचिंतन केलं पाहिजे। या बाबतीत जो निकाल असेल तोच पुढे घेऊन जावा लागेल, त्याच्यामध्ये स्वतःचं दुसरं मत मांडण्याचं काय प्रश्न उद्भवत नाही, कारण न्यायालयाचा हा अवमान ठरू शकतो। परंतु न्यायालयानं बंदच्या बाबतीमध्ये काही गोष्टी सांगितल्यानंतर आम्ही हेच करणार आहे अशा पद्धतीची भूमिका घेणारे महायुतीचे आम्ही लोक नाही। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अजून एक आठवण आपल्याला करून देतो, काँग्रेसचे प्रवक्ता आलोक शर्मा म्हणून आहे, म्हणजे किती लोक महाराष्ट्राचा द्वेष करतात हे काल एका आपल्या सूचनेच्या चॅनलमधून आम्ही बघितलं आणि त्याच्यामध्ये मराठी माणसाचा त्यांनी अपमान केलेला आहे। त्याच्यामुळे हे सगळं आंदोलन करत असताना, काळ्या फिती बांधून आंदोलन करत असताना त्यांनी देखील त्यांच्या प्रवक्त्यांना, आलोक वर्मा की शर्मा असे कोणते प्रवक्ते आहेत, त्यांना सांगितलं पाहिजे की हा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्राबद्दल बोलताना काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी जरा जपून बोललं पाहिजे, हा माझा त्यांना सल्ला आहे। विदर्भामध्ये विशेषतः गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, या ठिकाणी अनेक प्रकल्प करण्याचा आम्ही मुख्यमंत्री मोदयांच्या आणि देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न केलाय। जागा जरी हस्तांतरणाचा विषय असेल तो देखील लवकरात लवकर आम्ही मार्गी लावू आणि चांगली इन्व्हेस्टमेंट या परिसरामध्ये होईल। या संदर्भामध्ये तिन्ही नेते लवकरात लवकर बसतील, जागा वाटपाचा निर्णय घेतील आणि सन्मानजनकच जागा वाटप होईल, त्याच्यामध्ये कुठेही अडचण नाही। मी मागच्या वेळी देखील नागपूरमध्ये असं सांगितलं होतं की जागा वाटपानंतर किंवा जागा वाटपामध्ये तुम्हाला आमच्याकडनं काही ब्रेकिंग मिळेल अशा पद्धतीचं जागा वाटप नसेल, अतिशय सन्मानपूर्वक जागा वाटप तिन्ही नेते मंडळी मिळून करतात। तर जाहीर आहे की शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना ठरवायचे आम्ही अधिकार दिलेले आहेत। एकनाथ शिंदे साहेब ठरवतील आणि तो तोडगा सन्मानपूर्वकच असतो। महाराष्ट्र टीवी 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट।